नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, मी मराठी साहित्य आणि साहित्यिकी यांच्याबद्दलचे यापूर्वी 2 व्हिडिओ बनवलेले आहे. अत्यंत महत्त्वाचे असे ते व्हिडिओ आहेत, कारण अगदी परीक्षाभिमुख अशी माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये आढळेल. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. याचा तुम्हाला 100% फायदा होईल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. तर सबस्क्राईब करून घ्या अगोदर माझे चॅनल. बघा आता हा जो कंटेंट आहे ना, हा थोडा युनिक कंटेंट आहे. इयत्ता 12वीचं हे मराठी विषयाचं पुस्तक आहे आणि याच्या शेवटीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची नावे आणि साहित्यकृती दिलेली आहे. मागच्या काही पेपरांमध्ये म्हणजे कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या पेपरांमध्ये यातील प्रश्न तुम्हाला म्हणजे तुम्ही जर का निरीक्षण केलं असेल तर तुम्हाला यातील प्रश्न आढळेल. म्हणून मी हा युनिक असा सोर्स या ठिकाणी घेतलेला आहे. आता हे आपल्याला बघायची आहे. 1955 सालापासून आपण ही माहिती बघत आहोत. ठीक आहे. तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगेल, काही काही ठिकाणी आपण ट्रिक वापरूया, काही काही ठिकाणी आपल्याला ती नावे डायरेक्ट लक्षात ठेवावी लागतील. ठीक आहे. तर चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आय होप आपण सर्वांनी माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल. ठीक आहे. बघा आता साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे ना, हा आपल्या भारतीय संविधानातील तर ज्या म्हणजे अनुसूची 8 मध्ये ज्या टोटल 22 भाषांचा उल्लेख केलेला आहे आणि त्या सोबतीनं इंग्रजी आणि राजस्थानी अशा 24 भाषांमध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार हा दिला जातो आणि त्याची सुरुवात सुद्धा 1955 पासून झालेली आहे. तर आपल्या हे जे साहित्य अकादमी आहे तर हे एक प्रकारचे म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार असतात त्या त्या भाषेसाठी. तर आपण मराठी भाषेसाठी साहित्य अकादमीचे पुरस्कार पाहत आहोत. याच्यावर प्रश्न आलेले आहेत म्हणून आपण ही माहिती बघत आहोत. बघा आता म्हणजे आता आपण जनरली काय करतो, पुस्तकाचं नाव आणि त्याचे लेखक अशा पद्धतीनं आपण लक्षात ठेवत असतो. परंतु आता मागील काही पेपरामध्ये म्हणजे ते स्वतः सांगतात की अमुक लेखकाचं अमुक पुस्तक जे आहे तर त्याचा साहित्य प्रकार विचारतात. तर इथं साहित्य प्रकार जो आहे हा दिलेला आहे आणि मी जसं सांगितलं की पेपर सेटर जो आहे ना, तो काय करत असतो, कुठलेही म्हणजे तो जो प्रश्न तयार करतो हा त्याला ऑथेंटिक सोर्स लागत असतो प्रश्न तयार करण्यासाठी आणि शालेय पुस्तकांची पेक्षा अजून जास्त कुठला ऑथेंटिक सोर्स त्याला सापडणार नाही. म्हणून येणारे प्रश्न जे आहे तुम्हाला पुढील परीक्षेमध्ये, ठीक आहे, तर ते यातूनच येतील याची आपल्याला म्हणजे या ठिकाणी शाश्वती भेटेल. ठीक आहे. तर चला आपण ह्या पुस्तकाचे साहित्यकृतीला चला सुरुवात करूया. तर बघा, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची नावे आणि साहित्यकृती आपण पाहत आहोत. तर वर्ष आहे 1955. तर लेखक आहे लक्ष्मण शास्त्री जोशी आणि त्यांचं पुस्तकाचं नाव आहे वैदिक संस्कृतीचा विकास आणि त्या पुस्तकाचा साहित्य प्रकार आहे सांस्कृतिक इतिहास. आता हे बघा, नावावरून आणि पुस्तकाचं नाव आणि साहित्य प्रकार थोडंसं मॅचिंग आहे, लक्षात राहण्याजोगतं. जोशी नाव आहे, वैदिक संस्कृती म्हटलंय, साहित्य प्रकार सांस्कृतिक इतिहास म्हटलंय, सहजपणे लक्षात राहून जाईल. पुढचा आहे 1956 सालचा. तर पुस्तकाचं नाव आहे सौंदर्य आणि साहित्य आणि हे बासी मर्ढेकर, आपल्या सर्वांना माहित आहे बासी मर्ढेकर. तर आपण यांना जे मराठी नवकाव्याचे जनक म्हणत असतो आणि मराठी कवितेचे जनक जे आहे ते आपण कोणाला म्हणतो असतो, आपले ते केशव सूत यांना म्हणतो असतो. ठीक आहे. तर यांचं पुस्तक आहे सौंदर्य आणि साहित्य, बाळ सीताराम मर्ढेकर आणि त्यांचं पुस्तकाचा साहित्य प्रकार आहे सौंदर्य शास्त्र. ठीक आहे. ते साहित्य प्रकार सुद्धा लक्षात ठेवा. जे जे महत्वाचे आहे ते मी 100% या ठिकाणी तुमचे करून घेईन. ठीक आहे. तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, ते बघणं महत्वाचं आहे. का? कारण म्हणजे ते पूर्णच्या पूर्ण मग तुमच्या या व्हिडिओ मधून कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. मधातून व्हिडिओ सोडू नका देऊ, कारण खूप महत्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. ठीक आहे. 1958 साल आहे आणि पुस्तक आहे बहुरूपी आणि ती लिहिलेल्या चिंतामण गणेश कोल्हटकर. आता तुम्हाला सांगू का मी, हे म्हणजे राज्यसेवेसाठी जे आहे ना, हा प्रश्न आला होता. मला वाटतं इतिहासमध्ये प्रश्न आला होता. म्हणजे जनरल नॉलेज म्हणून सुद्धा म्हणजे जीके मध्ये सुद्धा हे प्रश्न येत असतात. बहुरूपी नावाचे आत्मचरित्र कोणाचे आहे, तर ते आहे चिंतामण गणेश कोल्हटकर. तर हे लक्षात ठेवा, हे IMP आहे. बहुरूपी नावाचे जे आत्मचरित्र आहे ते कोणाचे आहे, मग चिंतामण गणेश कोल्हटकर. आणि ऑप्शन मध्ये त्या ना आपलं अशोक सराफ सुद्धा होतं. तर लक्षात ठेवा, बहुरूपी नावाचे साहित्य प्रकार जो आहे आत्मचरित्र आहे कोणाचं आहे, चिंतामण गणेश कोल्हटकर. पुढचं साल 1959 आणि पुस्तकाचं नाव, पहिले आपण पुस्तकाचं नाव पाहूया. तर पुस्तकाचं नाव आहे भारतीय साहित्यशास्त्र, लिहिलेल्या गणेश त्र्यंबक देशपांडे आणि हे समीक्षा प्रकारामध्ये ते पुस्तक मोडते. ओके,
साहित्यशास्त्र वगैरे म्हटलं तर ते समीक्षा केलेली असेल अशी थोडीफार आपल्याला कल्पना येऊन जाते. नेक्स्ट फेमस 1960चा अगोदर साहित्य अकादमीचा वि स खांडेकर यांच्या ययाती या पुस्तकाला म्हणजे कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे. त्याच्यानंतर मग जवळपास 1972 साली काय भेटला, ज्ञानपीठ पुरस्कार भेटला. ठीक आहे. आपले हे जे साहित्य अकादमीचे पुरस्कार आहे ना, त्याचं स्वरूप कसं आहे, म्हणजे त्या साहित्यिकाला 1,00,000 रुपये काय भेटते, बक्षीस भेटते. आणि ज्ञानपीठ पुरस्कार हा सर्वात मोठा साहित्य क्षेत्रातील पुरस्कार आहे. तो स्पेसिफिक त्यावर्षी अमुक एका भाषेलाच भेटतो. आणि हे जे आहे अकादमी पुरस्कार हा 22 आणि 2 असे 24 प्रत्येक भाषेला त्या वर्षी मिळतो. सो लक्षात ठेवाल. ठीक आहे. 1961 साल आहे पुढचं आपण पुस्तक पाहूया. बघा, डॉक्टर केतकर हे पुस्तकाचं नाव आहे आणि त्याचे लेखक जे आहे हे दत्तात्रेय नरसिंह गोखले. नरसिंह नाही, नरसिंह असा उच्चार करायचा. आणि पुस्तकाचा प्रकार आहे चरित्र लिहिलेलं आहे. ओके. 1962 साल आहे पुरुषोत्तम यशवंत देशपांडे. आता पु ल देशपांडे वेगळ्या, कारण हे पु य देशपांडे होतं, हे तरी लक्षात ठेवाल तुम्ही. पु ल देशपांडे वेगळे आणि हे पुरुषोत्तम यशवंत देशपांडे, म्हणजे हे काय होणार, पु य देशपांडे असं होणार. यांचं पुस्तक आहे अनामिकाची चिंतनिका आणि पुस्तकाचा प्रकार आहे तत्वज्ञान. जे जे महत्वाचे आहे त्याला मी तुम्हाला त्या ठिकाणी या ठिकाणी पाठ करून देणार. ओके. 1963 साल श्रीनाथ पेंडसे म्हणतो मागच्या व्हिडिओमध्ये त्यांची जी कादंबरी आहे रथचक्र, ते कसं लक्षात ठेवायची मी तुम्हाला सांगितलं होतं. काय म्हटलं होतं मी, की रथाचं जे चाक आहे चक्र ते पेंडामध्ये म्हणजे आपल्या चिखलामध्ये मातीच्या पेंडामध्ये अडकलेलं आहे, अशा पद्धतीने कल्पना करा म्हटलं होतं. तर सहजपणे ते लक्षात राहून जाईल. आणि प्रकार आहे कादंबरी पुस्तकाचा. 1963 साल आहे. ठीक आहे. पुढचं साल 1964. लेखक आहे आपले रणजित देसाई स्वामी, त्यांची कादंबरी आहे. ठीक आहे. अजून एक पुस्तक सांगितलं होतं मी. आणि लक्षात कसं ठेवा, आता हे जे लक्षात ठेवायचं कसं, हे मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता मी पुन्हा ते सांगेल तर तो व्हिडिओ खूप लांबेल आपला. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जर का माझा यापूर्वीचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघा. ठीक आहे. हा व्हिडिओ बघून झाल्याच्या नंतर, कारण हे कसं लक्षात ठेवायचं हे मी त्यामध्ये सांगितलेलं. आता हे पुन्हा पुन्हा मी रिपीट करत नाही. रणजित देसाई यांची कादंबरी स्वामी अशी अतिशय प्रसिद्ध अशी कादंबरी आहे. सोबतीनं श्रीमान योगी सुद्धा त्यांची कादंबरी आहे, लक्षात ठेवाल. साल 1965 पु ल देशपांडे. आता मागं मी तुम्हाला सांगितलं होतं ऑलिम्पियाडमध्ये प्रश्न आला होता, म्हणजे शिक्षकांसाठीची मराठी ऑलिम्पियाड जी आहे महाराष्ट्र शासनाद्वारे राबवले जाते सध्या, तर त्याच्यामध्ये प्रश्न आला होता की भाई या नावाने प्रसिद्ध असलेलं मराठी साहित्यिक कोणते, व्यक्तिमत्व, मराठी व्यक्तिमत्व कोणतं, तर ते आहे पु ल देशपांडे. ते मला माहित होतं, बरोबर, माझं उत्तर अगदी बरोबर आलं होतं. तर पु ल देशपांडे यांना आपण जे आहे भाई या टोपण नावाने ओळखत असतो. आणि यांचं फेमस पुस्तक आहे व्यक्ती आणि वल्ली. आता मागचे जी टीईटी, आता 23 तारखेला जी टीईटी एक्झाम झाली त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आलेला होता. पु ल देशपांडे यांचं फेमस पुस्तक आहे व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ वगैरे वगैरे. तर हे आहे व्यक्तिचित्रण, लक्षात ठेवा. चलो नेक्स्ट. 1966 पुस्तकाचं नाव आहे श्री शिव छत्रपती आणि लेखक आहेत त्र्यंबक शंकर शेजवलकर. ऐतिहासिक संशोधन. आता लक्षात कसं ठेवायचं बघा, यांच्या वडिलांच्या नावामध्ये शंकरचा शिव आला, आडनावमध्ये पुन्हा शिव आला आणि आपल्या पुस्तकाच्या नावामध्ये शिवमधला शिव आला, असं लक्षात ठेवायचं. सेम अक्षर राहून तुम्हाला जे आहे ते पुस्तक लक्षात राहून जाईल. ओके. 1967 साल आहे आणि आपले लेखक आहे नारायण गोविंद कालेलकर आणि यांनी पुस्तक लिहिलेल्या भाषा, तर त्या भाषेचा इतिहास आणि भूगोल. आणि साहित्य प्रकार आहे भाषा शास्त्र. तर ठीक आहे. आता 1968 सालचा आहे इरावती कर्वे. म्हणजे काही एक्झाममध्ये इव्हन वर्ष पण विचारून घेतलंय त्यांनी. तर वर्ष म्हणजे काही लक्षात ठेवू आपण, जे महत्वाचे आहे ते सांगतो मी तुम्हाला. इरावती कर्वे युगांत त्यांचं पुस्तक आहे ललित लेख संग्रह. आता हे जे आहे ना, मला तर असं वाटते म्हणजे हे पुस्तक म्हणून सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, हा इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरं म्हणजे कदाचित ते पुस्तकाचं नाव अगोदरच देतील, या लेखिकेचं नाव सुद्धा देतील आणि ते म्हणतील की या त्याचा साहित्य प्रकार कोणता आहे. मग तुम्हाला ऑप्शन मध्ये राहणार आत्मचरित्र, कादंबरी, ललित लेख संग्रह, कथा संग्रह. तर हे लक्षात ठेवा, हे काय ललित लेख संग्रह इरावती कर्वे. लक्षात कसं ठेवाल तुम्ही, युगांत इरावती कर्वे. आता हे बघा तुम्हाला सांगतो मी, युगला आपण इंग्लिशमध्ये इरा म्हणतो, ERA. ओके. आणि इरावतीमध्ये इरा आलं, युगांतमध्ये युग आलं, याच्यामध्ये लक्षात ठेवा, नेहमीसाठी लक्षात राहील. पुढचा आहे 1969 साल
लेखक आहे श्रीनिवास नारायण बनहट्टी. आणि त्यांचं जे पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव नाट्याचार्य देवल. तुम्हाला माहिती आहे देवल काय होते? मला वाटतं गोविंद बल्लाळ देवल हे आपले नाट्याचार्य होते. ते हा, त्यांची नाटकं खूप फेमस आहे. तर त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे बनहट्टी यांनी. तर आपण कसं लक्ष ठेवायचं, आपलं सनी देओल कसा असते, हट्टी असते, जिद्दी आहे ना त्याचं. जिद्दी नावाचा त्याचा पिक्चर आहे, बरोबर. त्याच्याहून हट्टी, जिद्दी म्हणजे हट्टी. आणि पुस्तकाच्या नावामध्ये काय आलं? देवल आलं. हे देवल आलं. आणि इकडे काय म्हटलंय? बनहट्टी. तर या एका याच्याहून तुम्हाला ते नेहमीसाठी लक्षात राहील, आय गॅरंटी यू. चलो, 1970 साल आहे. नवरव फाटक. नवरव फाटक म्हणून तुम्ही जे नाव ऐकलेलं असेल, कशामध्ये? या इतिहासामध्ये. तर ते आपले भारतीय स्वातंत्र्य संग्राम जो झाला, स्वातंत्र्य युद्ध 1857चं, त्याच्याबद्दल त्यांनी पुस्तक लिहिलं होतं. ते त्यांनी काय म्हटलं होतं? त्यांनी म्हटलं होतं की ही काय गर्दी आहे म्हटलं, शिपायांची गर्दी म्हटलं होतं. तर त्यांचं पुस्तक आहे आदर्श भारत सेवक. ठीक आहे, तर हे चरित्र आहे, लक्षात ठेवा. तर तुम्ही लक्षात कसं ठेवायचं? फाटकापाशी सेवक जमले बा. फाटकापाशी, त्याला बघा यांचं नाव काय आहे? फाटक. पुस्तकामध्ये आदर्श भारत सेवक म्हटलं ना, तर फाटकापाशी सेवक जमले, बस एवढं लक्षात ठेवायचं. चलो, पुढचे आहे. हा, रघुनाथ फाटक नंतर आहे आपल्या लेखिका दुर्गा भागवत. त्यांचं पुस्तक आहे पैस. पुस्तक कोणतं आहे? पैस. आणि निबंध साहित्याचा प्रकार आहे निबंध संग्रह. बरं, हे लक्षात कसं ठेवसान? दुर्गा भागवत. पैस शब्द आहे, तर कसं म्हणायचं? दुर्गाला पैसे आवडते, बस असं म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी सांगत आहो मी. चलो, नेक्स्ट हे सांगितलं होतं मी तुम्हाला, गोदावरी परुळेकर एकदम फेमस पुस्तक आहे, जेव्हा माणूस जागा होतो. तर आत्मकथन आहे, त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र आहे, वारली संदर्भात खूप फेमस असं आहे, लक्षात राहण्यासाठी सुद्धा सोपं आहे. जी ए कुलकर्णी, हे कालच जो आपण व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये सांगितलं कसं लक्षात ठेवायचं होतं. कारण यांच्या कुलकर्णी नावामध्ये कू दिसत आहे, म्हणजे क आहे. यांच्या पुस्तकाच्या नावामध्ये काजळ मायामध्ये का आहे, आणि साहित्य प्रकारामध्ये पण काय आलाय, कथामध्ये क आलेला आहे. तो सेम सेम अक्षर आहे, तो सहजपणे आपल्या लक्षात राहते. 1974 साल बघा, आता किती आहे टोटल बघा, किती दिलेलं? 2019 पर्यंत आहे. म्हणजे आपल्याला थोडं लवकर लवकर घ्यावं लागेल, नाहीतर आपला व्हिडिओ लांबून जाणार. ठीक आहे, हा चलो. तर आता आपण काय वाचत होतो? हा, कुलकर्णी झालं. विष्णू वामन शिरवाडकर आपले फेमस आणि आवडते असे कवी, कुसुमाग्रज. तर यांचं जो नाटक आहे, हा नाटक आहे, नाट्यसम्राट काय नाटक आहे. तर जेव्हा ते नाटके लिहित होते तेव्हा त्यांना आपण नटसम्राट या टोपण नावानं ओळखतो. आणि जेव्हा ते कविता लिहित होते तेव्हा आपण त्यांना कुसुमाग्रज, हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्यांची जी म्हणजे ते 4-5 भाऊ होते आणि त्यांची बहीण होती सर्वात लहान, कुसुम नावाची. आणि हे त्यांचे मोठे भाऊ, मोठ्या भावाला आपण अग्रज म्हणतो, म्हणजे कुसुमेचा मोठा भाऊ, म्हणजेच कुसुम अधिक अग्रज म्हणजे कुसुमाग्रज, असं हे विष्णू वामन शिरवाडकरांचं टोपण नाव पडलेलं आहे, लक्षात ठेवा. तर चला, पुढचं 1975 राभा पाटणकर यांचं पुस्तक आहे सौंदर्य मीमांसा, आणि प्रकार आहे सौंदर्यशास्त्र. पुढचं आहे गोनी दांडेकर. आपण गोनी दांडेकर म्हटलं तर पडघवलीच आठवते आपल्याला. इथं त्यांचं स्वतःच आत्मकथन आहे, आत्मकथन म्हणजे आत्मचरित्रच होते ते. तर यांचं पुस्तक कुठलं आहे मग? स्मरण गाथा. चलो, पुढचं साल 1977 आत्माराम रावजी देशपांडे. तर हे तुम्हाला कवी अनिल जे आहे ना, यांचं पूर्ण नाव विचारलं जाते, किंवा यांचं पूर्ण नाव दिलं असते आणि ते विचारतात यांचं टोपण नाव सांगा. तर अनिल यांचं टोपण नाव, पूर्ण नाव आहे आत्माराम रावजी देशपांडे. बरं, यांचं पुस्तक आहे दशपदी. आणि हा काय आहे? पुस्तक म्हणजे कविता संग्रह दिलेला आहे. लक्षात कसं ठेवायचं की आपल्याला अनिल कपूर माहित आहे, बरोबर आहे. तर तो जो आहे 10 पावलं टाकतो, दशपद टाकतो, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. अशी कल्पना केली मी, सांगितलंय तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये, की आपण जे प्रतिमेच्या स्वरूपात आपला मेंदू त्या त्या गोष्टी लक्षात ठेवत असतो. म्हणून जे आपण प्रतिमा काहीतरी कल्पना करायची आणि ती गोष्ट लक्षात ठेवायची, आणि हे सर्वच याच्यासाठी कामी पडते, असं नाही फक्त मराठीसाठी म्हणून. चला, पुढचे आपण लेखक पाहूया. चिंतामणी त्र्यंबक खानोलकर. तर हा प्रश्न आला होता TET मध्ये की यांचं टोपण नाव काय? याच्याबद्दलचा मी व्हिडिओ सुद्धा बनवला आहे, लक्षात ठेवण्यासाठी एकदम सोपा आहे. यांचं टोपण नाव आहे आरती प्रभू. कसं लक्षात ठेवायचं म्हटलं होतं मी? चिंतामणी त्र्यंबक खानोलकर. तर यांच्या नावामध्ये काय आलंय? चिंतामणी. चिंतामणी म्हणजे गणपती. तर आरती प्रभू, प्रभूची आरती, ते प्रभू आहे त्याची आरती करतो आपण, असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बरं, यांचं पुस्तक कोणतं आहे? नक्षत्रांचे देणे.
आणि हा प्रकार कुठला आहे? कविता आहे, कविता संग्रह आहे. तर लक्षात ठेवा. नक्षत्र देव वगैरे असं थोडंसं मिळतं जुळतं नाव आहे, तर आपल्याला लक्षात राहील. पुढचे जे लेखक आहे शरदचंद्र मुक्तिबोध. ठीक आहे, बघा ऍक्च्युली शरदचंद्र शब्द असा असतो, शुद्ध शब्द बघा, शरदचंद्र असा असतो बरं, या पद्धतीने शुद्ध शब्द असतो तो. हा, मुक्तिबोध. तर यांचं जे पुस्तक आहे हे कुठलं आहे? हे कुठलं आहे? सृष्टी सौंदर्य आणि साहित्य मूल्य. तर यांचं जे पुस्तकाचा प्रकार आहे हा कुठला आहे? समीक्षा. चलो, पुढचे आपले फेमस कवी मंगेश पाटगावकर यांचं पुस्तक आहे सलाम. मागे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलाय. तर याचा प्रकार आहे काव्यसंग्रह. लक्षात ठेवा, मंगेश नावाचा व्यक्ती सलाम करतो अशी कल्पना करा म्हटलं होतं मी. हा, लक्ष्मण माने. हा, काय म्हटलं होतं मी? यांच्या आडनावामध्ये माने येते. आणि यांचं पुस्तक उपरा. कसं लक्षात ठेवायचं म्हटलं मी? आपली जी मान आहे, आपल्या शरीराचं जे धडाच्या वरची मान आहे, नेक, ठीक आहे, ते वरच्या भागावर असते. तर उपरा, वरला आपण उपर म्हणतो. ठीक आहे, तर उपरा हा शब्द लक्षात ठेवा, आत्मकथन. चलो नेक्स्ट, प्रभाकर पाध्ये. तर सौंदर्यानुभव आणि समीक्षा दिलेला आहे. ओके. व्यंकटेश माडगुळकर, तर यांचं पुस्तक आहे सत्तांतर आणि त्याचा प्रकार आहे कादंबरी. ठीक आहे, तर व्यंकटेश बा काय करतो? सत्ता बदलवतो, सत्तांतर करतो, असं लक्षात ठेवायचं. चलो नेक्स्ट, इंदिरा संत गर्भरेशीम कविता संग्रह आहे. इंदिरा संत यांचा जो कविता संग्रह आहे गर्भरेशीम हा थोडा महत्वाचा आहे, याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे. हा, तर गर्भरेशीम, गर्भ रेशीम, ठीक आहे, 1984, म्हणजे ज्या वर्षी जे आहे इंदिरा गांधी यांचं निधन झालं, बरोबर त्या वर्षीच 1984ला इंदिरा संत यांना आपल्या मराठीचा काय भेटला? साहित्य अकादमी पुरस्कार भेटला. कदाचित नावाचा परिणाम असू शकतो, म्हणजे व्यक्तिगत सांगत आहो मी, असं काही नाही. हा, ठीक आहे. तर छान, यांचा गर्भरेशीम असा कविता संग्रह लक्षात ठेवायला. ओके. हा, हे सांगितलं होतं मी. विश्राम बेडेकरचं आत्मचरित्र पुस्तक कसं लक्षात ठेवायचं काय म्हटलं होतं मी? हा, ते रणांगण होतं. समजा एक झाड, ते रणांगण होतं मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं. इथं काय म्हटलं? एक झाड दोन पक्षी. तुम्ही कसं लक्षात ठेवायचं? एका झाडावर दोन पक्षी विश्राम करतात, एका झाडावर दोन पक्षी विश्राम करतात. हे बघा, त्यांच्या नावामध्ये विश्राम आलेला आहे. आणि इकडे एक झाडावर दोन पक्षी विश्राम करतात, असं लक्षात ठेवायचं. तिथं रणांगण म्हटलं होतं, तर आपण असं म्हटलं होतं किंवा रणांगण म्हणजे युद्ध, समजा युद्धभूमी, तर तिथे युद्ध खेळून बेटावर विश्राम करतात, असं सांगितलं होतं मी तुम्हाला. चलो नेक्स्ट, पुढचं वर्ष आहे 1966. पुस्तकाचं नाव आहे खूनगाठी नाग देशपांडे कविता संग्रह. ओके. नेक्स्ट 1987, तर पुस्तक आहे श्री विठ्ठल एक महासमन्वय आणि लेखक आहे, संशोधनपर पुस्तक आहे, लेखक आहे रामचंद्र चिंतामण ढेरे. हा, लक्ष्मण गायकवाड हे महत्वाचं आहे. उपऱ्या आणि उचल्या. काय म्हटलं होतं मी तुम्हाला? उपरा म्हटलं तर लक्ष्मण माने, उचल्या म्हटलं तर लक्ष्मण गायकवाड. उरलेला कोण आहे? लक्ष्मण गायकवाड. तर सहजपणे लक्षात राहील. प्रभाकर ऊर्ध्व रेषे हे येणार आहे तुम्हाला. हरवलेले दिवस आत्मचरित्र 1989. चलो नेक्स्ट आहे झोंबी. फेमस असं पुस्तक आहे, 1990चा अकादमीचा पुरस्कार भेटलेला आहे. आनंद यादव यांना कादंबरी आहे झोंबी नावाची. भालचंद्र नेमाडे, तर यांनी जे आहे ना समीक्षापर पुस्तक लिहिल्या टीका स्वयंवर. आता तुम्हाला जर का या टीका स्वयंवरचा प्रकार विचारला, तो सहजपणे तुम्हाला लक्षात राहील. कसं काय? कारण पुस्तकाच्या नावामध्येच टीका म्हटलं आहे, म्हणजे टीका आहे, समीक्षा आहे. हा, नेक्स्ट 1992 विश्वास पाटील यांचं फेमस पुस्तक आहे झाडा झडती, ते आहे कादंबरी. विश्वास पाटीलचं आपण अजून कोणतं पुस्तक ओळखतो कादंबरी? ते आहे पानिपत. लक्षात ठेवा. आता पोरांना ना दोन लेखकांमध्ये कन्फ्युजन होते, एक आहे शिवाजी सावंत आणि एक आहे आपले विश्वास पाटील. थोडं सारखं सारखं वाटते. शिवाजी सावंतचं पुस्तक कोणतं आहे? मृत्युंजय. आला का लक्षात? छावा, ते वेगळं आहे. आणि विश्वास पाटील यांचं झाडा झडती आणि पानिपत. लक्षात ठेवा. चलो 1993 मर्ढेकरांची कविता, तर याचं समीक्षा केलेली आहे विजया राज्याध्यक्ष यांनी. समीक्षापर हे काय पुस्तक आहे, लक्षात ठेवा. हा, 1994 दिलीप चित्रे ऐकून कविता एक कविता संग्रह. लक्षात ठेवा. नामदेव कांबळे राघव वेळ कादंबरी आहे, हे लक्षात ठेवा. हे खूप महत्वाचं आहे, राघव वेळ कादंबरी. ओके. आता बघा, आता मी जर मला लक्षात ठेवायचं असतं मी कसं केलं असतं? यांच्या पुस्तकामध्ये राघव वेळमध्ये अडव दिसत आहे, हा अडव आलाय, आणि आपल्या कांबळेमध्ये जे अडव आहे त्याच्यावरून मग लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तुम्ही म्हणता असं लक्षात राहते का? ऑप्शन बघितलं तर बरोबर आपला दिमाग जो आहे त्या पद्धतीनं आपल्याला आठवते, ते काही ना काही आपण कनेक्शन जोडतोच.
नेक्स्ट पुढचं आहे गंगाधर गाडगीळ एका मुंगीचे महाभारत. काल मी सांगितलं होतं तुम्हाला थोडंसं फनी पद्धतीनं कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. ठीक आहे, गंगा इकडं मुंगी आलेलं आहे, गंगी मुंगी असं लक्षात ठेवा. किंवा आपल्या शक्तिमानवाला मी सांगितलं होतं मागं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये. हा, तर गंगाधर गाडगीळ अत्यंत महत्वाचं आहे. एका मुंगीचे महाभारत आत्मचरित्र आहे त्यांचं. चलो नेक्स्ट, चला आपला व्हिडिओ थोडासा लांबत आहे तर लवकर लवकर आपण घेऊन घेऊया. हा, पुढचे आहे मधुकर वासुदेव धोंड. तर यांचं पुस्तक आहे ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी आणि हे समीक्षापर आहे. हे महत्वाचं आहे रे. सदानंद मोरे, हे बघा, एक आहे सदानंद मोरे 1998 आणि 2004 मला वाटते सदानंद देशमुख. हा, हे बघा, हे 12 मास. ते एक सदानंद मोरे 1998 आणि 2004 सदानंद देशमुख 12 मास. तर हे लक्षात ठेवाल, हे दोघंही महत्वाचे आहे. सदानंद मोरे तुकाराम दर्शन समीक्षापर आहे. रंगनाथ पठारे आपण सांगितलं होतं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटण्यासाठीचे अध्यक्ष होते 2012 सालच्या समितीचे रंगनाथ पठारे. तर यांचं पुस्तक आहे ताम्रपट. पठारमध्ये पठण पट, हे बघा, पठारमध्ये हे पठारेमध्ये पठ म्हणायचं आणि यांच्या ताम्रपटमध्ये पट. ओके, ते शब्द थोडेसे जे आहे मिंगल करून आपण ते शब्द लक्षात ठेवू शकतो कादंबऱ्या. चलो नेक्स्ट, आता आपण पुढचं जे पुस्तक आहे तर ते कुठलं आहे? पानझड. पानझड, हा, पानझड कोणाचं आहे? नामदेव धोंडो महानोर, म्हणजे आपण नाधो महानोर म्हणतो. ओके, तर यांच्या आडनावामध्ये काय आलं? नोर. तर उलट केलं तर रनो होते ना, हे नाव उलट केलं तर रनो, म्हणजे रान. थोडसा रानचा आपल्याला फील येतो उलट केलं तर रान. रान म्हणजे काय होते? जंगल. जंगलात काय होते? पानझड. असं लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवा, आपण यांना तसे रानकवी म्हणतो ना, ते लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. महानोर रानकवी. हा, राजन गवस यांचं तणकट ही एक कादंबरी आहे. काय म्हटलं होतं मी? कसं लक्षात ठेवा? पानझड कविता संग्रह लक्षात ठेवा ना. राजन गवस, गवस म्हणजे गवत असं शब्द समजायचा. आणि हे तणकट तुम्हाला सांगितलं होतं खेळामध्ये जे शेतातील गवताला काय म्हणतो आपण? तण म्हणतो. ते तणकट आणि इकडे हे गवस असं लक्षात ठेवायचं तुम्ही, म्हणजे गवत आणि तण एकसारखं होते. महेश एलकुंचवार, महेश एलकुंचवार, तर यांचं पुस्तक आहे युगांत आणि हे नाटक आहे. जे काय नाटक आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. चलो नेक्स्ट, वि सरदेशमुख डांगोरा एका नगरीचा कादंबरी आहे. महत्वाचं आहे, सरदेशमुख डांगोरा एका नगरीचा कादंबरी आहे. सदानंद देशमुख आता सांगितलं मी 2004 सालचा 12 मासचं कादंबरी आहे ती. साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. अरुण कोलटकर भिचकी वही, अत्यंत महत्वाचं, हे लक्षात ठेवा. तुम्ही कसं लक्षात ठेवायचं? कोणतरी कोलटकर म्हटलं, समजा आपण कोला समजायचं, ठीक आहे, तर कोला, तर भिजकी वही, त्यानं काय केलं? वहीवर पाणी सांडून दिलं, वही काय झाली? भिजली. कविताची वही होती, असं लक्षात ठेवायचं. अरुण कोलटकर यांचं पुस्तक कोणतं आहे मग? कविता संग्रह भिजकी वही. चलो नेक्स्ट, आशा बगे आहे, त्यांनी भूमी ही कादंबरी लिहिलेली आहे. ओके, तर आशाला भूमी बघायची आहे असं लक्षात ठेवायचं. गोमा पवार पुढची आहे. गोमा पवार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य चरित्र हे लिहिलेलं आहे त्यांनी, लक्षात ठेवायला. श्याम मनोहर उत्सुकतेने मी झोपलो. आता श्याम म्हणजे काय होते? श्याम म्हणजे तसं म्हणजे मराठीमध्ये श्याम म्हणजे काळावधी, ठीक आहे. तर श्याम म्हणजे समजा आपण हिंदीतलं आपण अर्थ समजला तर श्याम म्हणजे सायंकाळ म्हणजे रात्र समजा. तर आपण झोपतो रात्रीला, उत्सुकतेने मी झोपलो. ओके, सायंकाळी उत्सुकतेने मी झोपलो असं लक्षात ठेवायचं. कादंबरी आहे. वसंत आबाजी डाळके यांचं पुस्तक आहे चित्रलिपी, कविता संग्रह आहे, लक्षात ठेवा. ओके नेक्स्ट, 2010 सालचं आहे. अशोक केळकर यांचं रुजुवात. तर हे समीक्षा. रुजुवात म्हणजे प्रत्यक्ष समोरासमोर दोन व्यक्तींचं जे आहे गाराने वगैरे ते सर्व क्लिअर करून घेणे, बरोबर. हे रुजुवात. तर अशोक केळकर, ठीक आहे. तर कल्पना करायची, अशोक सराफ आपली जे आहे काय करत आहे? दोन व्यक्तींचं समोरासमोर बातचीत करून घेत आहे, रुजुवात. 2011 माणिक शंकर गोडघाते. तर हे आपले फेमस कवी ग्रेस आहे, सर्वांना माहीत आहे, माणिक शंकर गोडघाते. तर यांचं पुस्तक जे आहे निबंध संग्रह आहे ऍक्च्युली. वाऱ्याने हलते रान, वाऱ्याने हलते रान, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आता मला लक्षात ठेवायचं असतं, मी काही ना काही याचा संबंध जोडलाच असता. कसा जोडला असता बघा, यांच्या नावामध्ये गोड घाटे, घाटेमध्ये हे काय दिसत आहे? घाट. घाट म्हणजे तिथं काय असते? काय असते? घाट कुठं असतो? ह्या रानामध्ये असतो ना. रानामध्ये म्हणजे डोंगरानं असते ना, बरोबर आहे. वाऱ्याने हलते रान, बरोबर. घाटातून जाताना हवा लागत आहे, बस अशी कल्पना करायची, नेहमीसाठी लक्षात राहून जाईल. 2012 साल, जयंत पवार लेखक आहे, ठीक आहे. फिनिक्सच्या राखेतून उठला मोर लघुकथा संग्रह आहे. आता फिनिक्स जे आहे ना, एका अमेरिकेतील एक शहर आहे.
तर हे लक्षात ठेवाल. जयंत पवार यांनी फिनिक्सच्या राखेतून उठल्यामोर हे लघुकथा संग्रह लिहिलेला आहे. चलो नेक्स्ट, सतीश काळसेकर, तर यांनी काय लिहिलंय, वाचणाऱ्याची रोजनिशी निबंध संग्रह. आता तुम्ही कसं लक्षात ठेवाल, तुमचा 100% प्रत्येकाला सतीश नावाचा कोण ना कोणी मित्र आहे, तर तो डायरी लिहित आहे अशी कल्पना करा, बस नेहमीसाठी लक्षात राहून जाईल निबंध संग्रह. हा, आता हे कसं आहे, रोजनिशी म्हटलं, रोजनिशी म्हणजे रोज थोडं थोडं लिहितो म्हणजे निबंधासारखं, असं लक्षात ठेवून द्यायचं. जयंत विष्णू नारळीकर, तर यांचं पुस्तक आहे चार नगरातले माझे विश्व. तर हे खूप महत्वाचं असं पुस्तक आहे, इम्पॉर्टंट आहे, आत्मचरित्र. तर आकाशाचे जुळले नाते ते वेगळं, हे आत्मचरित्र आहे. चार नगरातले माझे विश्व आत्मचरित्र इम्पॉर्टंट आहे. जयंत नारळीकर 2014 सालचा यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. चलो नेक्स्ट, आता 2015 सालीचा आहे अरुण खोपकर, तर यांचं पुस्तक आहे चलत चित्रव्यूह संस्मरण आहे, लक्षात ठेवा. हा, आसाराम लोमटे, आलोक हा त्यांचा आहे लघुकथा संग्रह. कसं लक्षात ठेवायचं, लोमटे म्हटलंय आणि इथं आलोक ल आला, लघुकथा आला तिकडं. हे तीन लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे बघा. हे लोमटेमध्ये लो आला, आलोकमध्ये लो आला आणि लघुकथामध्ये ल आहे, म्हणजे लघुकथा आहे, आलोक आहे आणि आसाराम लोमटे हे सर्व एकत्रितपणे लक्षात राहून जायचे. 2017 साल श्रीकांत देशमुख बोलावे ते आम्ही कविता संग्रह आहे. मसू पाटील सर्जन प्रेरणा आणि कविताशोध समीक्षा आहे. अनुराधा पाटील कदाचित अजूनही. ठीक आहे, तर एक वेळेस तुम्ही काय करा, हा व्हिडिओ तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा पुन्हा बघा आणि तुम्ही हे व्यवस्थितरित्या रिवाइज करून घ्या. ठीक आहे, याची PDF मी नंतर तुम्हाला या व्हिडिओ म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल करून देणार. बघा, आता तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ बघितला असेल तर खरोखर आपण सर्व या मराठीच्या अभ्यासाच्या बाबतीत आणि स्वतःच्या पोस्टच्या बाबतीत किंबहुना म्हणजे आपल्या भविष्याच्या बाबतीत खूप सिरियस आहात असं म्हणण्यास हरकत नाही. बघा, कुठलाही व्हिडिओ बनवण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो मित्रांनो, ऑथेंटिक सोर्स बघावा लागतो, त्यानंतर आपण जी माहिती देत आहोत ती योग्य आहे की नाही हे प्रमाणित करावं लागते, त्यानंतरच व्हिडिओ बनवता येतो. असं नाही की कुठलीही माहिती फक्त वाचून दाखवली, यामध्ये बराचसा वेळ जात असतो, थोडंफार संशोधन करावं लागते. त्यामुळे तुम्ही मला माहिती आहे बरेचसे माझ्या यूट्यूब चॅनलवर बरेचसे नवीन जण भेट देत असतात, तर माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करा. यापुढे मी अजून महत्वाचे टॉपिक घेणार आहे, म्हणजे असे मी टॉपिक घेणार आहे जे तुम्हाला बाकी ठिकाणी आढळणार नाही, म्हणून तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता दररोज 1-2 दिवस आड माझी जे आहे महत्वाचे व्हिडिओ येत राहणार आहे या यूट्यूब चॅनलवर. मी बाकीचे यापूर्वी जे व्हिडिओ बनवले आहेत ते सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे, ते तुम्ही नवीन असाल तर बघून घ्याल. आणि बाकीच्यांना जे आपल्या म्हणजे मराठी व्याकरणाचा अभ्यास करतात, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, शिष्यवृत्तीचा अभ्यास करतात, अशा सर्वांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांचं सुद्धा हा व्हिडिओ कामी पडेल. ठीक आहे, तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.